नमस्कार मित्रांनो. तर पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि एकदम अति महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बोगस पीक विमा भरणाऱ्यांना आता थेट दणका देण्यात आलेला आहे. राज्यातील आणि परराज्यातील 96 CSC ID ब्लॉक करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सेंटर्सचा सुद्धा याच्यात समावेश आहे. तर काय आहे पूर्ण बातमी आणि कोणकोणत्या अजून राज्यात समाविष्ट आहे याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर आपल्या जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर महाराष्ट्र सरकारनं पीक विमा घोटाळा प्रकरणी मोठं पाऊल उचललेलं आहे. बोगस पीक विमा भरणाऱ्या महाराष्ट्रातील आणि परराष्ट्रातील 96 नागरी सुविधा केंद्र म्हणजे CSCचे ID ब्लॉक करण्यात आलेले आहे. यात बीड, धाराशिव, विविध जिल्ह्यामध्ये गायरान जमीन, शासनाची जमीन, देवस्थानची जमीन या क्षेत्रावर पीक विमा नोंदवला गेल्याची प्रकरणं उघडकीस आलेली आहे. बनावट पीक विमा भरण्यामध्ये CSC धारकांना आता दणका देण्यात आलेला आहे. त्यांचे CSC ID रद्द करण्यात आलेले आहेत. तर बोगस पीक विमा भरणारे बनावट पीक विमा भरणारे 35 CSC धारक बीड जिल्ह्यातील असल्याचं समोर आलेलं आहे. त्यातील 22 जणांचे CSC ID परळी तालुक्यातील असल्याची माहिती मिळालेली आहे आणि महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 6 CSC धारक इतर राज्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील 2, बंदा जिल्ह्यातील अत्तरा येथील 1, हरदोई जिल्ह्यातील 2, तर हरियाणा येथील 2 असे पीक विमा भरणारे CSC धारक आहेत. या सर्वांचे CSC ID ब्लॉक करण्यात आलेले आहे. आणि तर या ठिकाणी हा प्रकार कसा झालेला आहे पहा. गायरान सरकारी जमिनीसह रस्ते, कालवे असलेल्या जमिनीवरही पीक विमा उतारण्यात आला आणि ज्या ठिकाणी विविध तलावांसाठी संपादित जमीन, लघु पाटबंधारे, तलाव इत्यादीसाठी राखीव वन जमीन, शाळेच्या नावे असलेली जमीन, कालवे, रस्ते यावर पीक विमा काढून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सरकारची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जमिनीवरून पीक विम्याचे अर्ज परळीतील CSC केंद्रावरून भरले गेल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं आणि राज्यातील विविध पक्षांच्या आमदाराकडून पीक विमा घोटाळ्याची चौकशी करून श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आता जी काय आहे सरकारने असं त्यासाठी ठोस पाऊल उचललेलं आहे आणि बोगस पीक विमा भरणाऱ्यांना आता डायरेक्ट त्यांचा ID ब्लॉक करून त्यांना दणका दिलेला आहे.